दहाव्याच्या दिवशी देवबाप्पा म्हणतात, देव करा, तुम्हाला अशी जर गाय देणं होत नसली तर छोटी का होईना सोन्याची तरी गाय दान करावं लागते. का दान करावं लागते सांगता पुढं. दान धर्म करावं लागतं, ते पुण्य त्याला प्राप्त होतं. आयुष्यभर पुण्य जर केलं नाही तर हे पुण्य, ती पुण्य त्याला प्राप्त होत. आणि मग आज वर्ष श्राद्धाचा दिवस, हे गयेला जाऊन वर्ष श्राद्ध केलं जातं, त्र्यंबकेश्वरला जाऊन केलं जातं, किंवा राक्षस भवनला केलं जातं, काशीला केलं जातं. हे असे पवित्र जिथं असणारे पिंडदान करायचे क्षेत्र आहेत ते, त्या क्षेत्राला महत्व आहे. आणि ही पिंडदान काशीला केलेलं न गयेला केलेलं फार पावन होतं. आणि म्हणून हे माझे झाले गयावर्जन, पिंडदान गयेला चालू आहे. गयेलाच पिंडदान का करायचं, एवढं महत्व गयेला का आहे? महाराज गेलतात का गयेला? कुंभमेळ्याला आता आधीच जाऊन आला. कुंभमेळ्याला गेलात का? गयामध्ये प्रयागराज तीर्थ, जिथं यावर्षी कुंभमेळा झाला ते तीर्थ, गया तीर्थ त्याला म्हणतात. बघा हो, एखाद्या माणसाला, एखाद्या राक्षस योनीमध्ये जन्मलेल्या माणसाला एवढं महत्व प्राप्त का? आपण विचार करायचा, आपण कोण आहोत, आपण कोण आहोत हा विचार करायचा. मी कोण आहे ऐसा करावा विचार, म्हणे ज्ञानदेव निवृत्तीचा. आपण कोण आहात, कोण आहात? त्यावेळेला काही साधू संतांनी सांगितलं, देवची आहा, देवची आहा, खरे की पहा खोटे, हे तुम्ही देव आहात, देव आहात. आता एवढ्याच आपण संतांच्या दर्शनाला जातो, ते काही माणसं नव्हते का? पण देव झाले ना, मग आपल्याला सुद्धा देव होता येतं. गयासुर नावाचा राक्षस होता. राक्षस कुळामध्ये जन्मल्याला, पण जन्मल्यापासून त्यानं भगवंताची साधना केली. देवाला प्रसन्न करून घेतलं. ब्रह्मदेव, महादेव, विष्णू प्रसन्न झाले. माग काय मागायचंय ते वरदान. राक्षस होता, पण त्यानं काय मागितलं? देवा, मला असं वरदान द्या की माझं दर्शन घ्यायला येणाऱ्या माणसाला मरणच येऊ नये. देवाला नवल वाटलं. आजपर्यंत राक्षसाने तर आम्हाला मरण येऊ नये म्हणले, पण हे म्हणले माझं दर्शन घेणाऱ्याला मरण येऊ नये असं मागितलं येणं वरदान. तथाच तू देवानी वरदान त्या दिलं गयासुराला. गयासुराला आनंद झाला. जगाच्या कल्याणासाठी ते वरदान मागून त्यानं घेतलं. आणि मग गयासुराच्या दर्शनाला रांगाचे रांगा लागू लागल्या. गयासुर नावाच्या राक्षसाचं दर्शन घेतलं की माणसाचं मरणच मेलं. मरणाची माझे मरोनिया गेले, मज केले पायी सनात. रांगाच लागले की मग आता जर तसं आलं, एखाद्याचं दर्शन घेतलं त्याला मरण येणार नाही, गाड्या आदळतील का नाही? तसं त्यावेळेस सुद्धा लोक असणार दर्शन घ्यायला जाऊ लागले. लोकांचं मरण चुकू लागलं. यमपुरी ओस पडली. यमराजाला देवसेवक सांगू लागले, अरे काय कमीत का माणसं प्रतई तळावर मरण नाही कसं कोणी? त्यावेळेला ते सेवक यमदूत असणारे यमराजाला सांगतात, काय सांगाव महाराज, जे ते वैष्णवाचा वाचा, 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 जे ते वैष्णवाचा वाचा.
पुण्य देश धन्यभूमी पुण्य देश जय वैष्णवाचा वाचा जय वैष्णवाचा वाचा धन्यभूमी धन्यभूमी पुण्य सांगतात यमराजाला, राजसाहेब काय सांगावं, असा एक संत असणारा प्रयागराज क्षेत्राच्या ठिकाणी बसलेला आहे. म्हणले संत? हो, राक्षस कुळामध्ये जन्माला आहे, गयासूर हे त्याचं नाव आहे, तुम्हीच आशीर्वाद दिलाय. आणि त्याचं दर्शन घेतलं की माणूसच मरण आहे कोणी, त्याच्यामुळं मरण आहे. मग कसं आणावं कुणाला तरी? मग यमराजानं सांगितलं, असं आहे का? बोर नका जाऊ तया गावा नामधारकाचे शिवा नामधारकाचे शिवा यमराजानं आज्ञा देऊन टाकली. असंय का? जो नामस्मरण भगवंताचं करतोय, राक्षस असो कि मानव असो, कोणताही प्राणी असो, देवाचं नाव जर घेत असेल तर त्याच्या गावाला तुम्ही जाऊ नका. म्हणून भजनाचं महत्व आहे का नाही? चिंतनाचं महत्व आहे का नाही? जपाचं महत्व आहे का नाही? तपेविन दैवत दिदल्याविन प्राप्त गुरुविन हित कोण सांगे. म्हणून भजनाचं एवढं महत्व, एवढं तपश्चर्याच्या साधना महत्व यमराजानं स्वतः यमदूतांना सांगितलं, नका जाऊ तया गावा नामधारकाचे शिवा सुदर्शन घटे यावा फिरेतो भोवती. सुदर्शन तिथं फिरत असतं, तिकडं जाऊ नका. यमपुरी ओस पडली, मरायलाच कोणी तयार झालं. मग सगळ्या देवांना प्रश्न पडला. यमराजा ब्रह्मदेवाकडे गेले आणि देवाला सांगितलं, देवा तुम्ही मला निस्ता यमराज म्हणून असणार या ठिकाणी निस्त पदवी दिली, पण आज कुणीच भ्यायला तयार नाही मला. हो, कुणी भेना म्हणले. कस काय? गयासुराला तुम्ही आशीर्वाद देऊन मोठा केला, त्याचं दर्शन लोक घ्यायलेत आणि मरणच त्यांचं मरून चाललंय, मरणच येई नाही त्यांना. काहीतरी उपाय करा, नाही तर यमपुरी आमची ओस पडून जाईल आणि वैकुंठाला जागा राहायची नाही ठेवायला लोकांना. खरंय म्हणजे ते बी, लोकसंख्या जास्त झाल्या कुठं ठेवावी आहे का नाही? सगळे वैकुंठाला जाऊ लागल्या, जागा तिथं पुरणार नाही. म्हणून सगळ्या देवांनी विचार केला, गयासुराला कसं असणार या ठिकाणी हरवायचं. ब्रह्मा विष्णू महादेव तिन्ही देवांनी विचार केला आणि गयासुराकडे गेले. देव आलेले पाहिले, गयासुराला आनंद झाला. धन्यवाद दिन झाला सोनियाचा, धन्यवाद दिन झाला सोनियाचा. सोनियाचा दिवसाची अमृते पाहिला, नाम उच्चारिता कंठी प्रगट झाला. तिन्ही देवाला पाहिलं, गयासुराला आनंद झाला. साष्टांग दंडवट घातला आणि सांगितलं, देवानो का आला तू माझ्याकडे? काही नाही म्हणले, जगाच्या कल्याणा संताच्या किंवा देवाच्या विभूती जगाच्या कल्याणासाठी आलात. काय कल्याण करायचंय आणि माझ्याकडे काय जगाचं कल्याण आहे? काही नाही म्हणले, आम्हाला यज्ञ करायचा, यज्ञ. मग माझ्याकडे कुठं काय काम आहे यज्ञ करायला? म्हणलं आम्हाला पवित्र जागा पाहिजे. मग आमच्या इथं कुठं पवित्र जागा? बघा म्हणजे इकडे ऊस लावलेला, इकडे रोड आहे, पलीकडे इट भट्टी, कुठं पवित्र जागा आहे? कुठं करायचा यज्ञ? म्हणले तुमच्या अंगावर करायचा आहे. कुठं? तुमच्या शरीरावर. माझे शरीरावर? हो का? तुमचं एवढं शरीर पवित्र झालंय, केस केस अंगावरला सुद्धा पवित्र झालंय रामचिंतनाने. पवित्र ते देह
वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ भगवंताचं चिंतन करणारा हा देह पवित्र असतो. म्हणून केसा सहित तुमचं देवाचं नाम घेणारं शरीर झालंय म्हणून पवित्र शरीर आहे. तुमच्या शरीरावर आम्हाला यज्ञ करायचा आहे, माझ्या शरीरावर. आणि यज्ञ केल्यानंतर जगाचं कल्याण होणार असेल ना, तर मी देवा, मी माझं काय सगळं समर्पित जीव सुद्धा द्यायला तयार आहे. मग त्या गयासुराला सांगितलं तुझ्या पाठीवर यज्ञ करायचा आहे. आणि तिने सगळ्या देवाने मिळून गयासुराच्या पाठीवर यज्ञ केला. गयासुराला पालत झोपवलं, त्याच्या यज्ञ कुंड तयार त्याच्या पाठीवर केलं. आणि यज्ञ कुंड करून ओम स्वाहा ओम तपा ओम जना ओम ब्रह्मणे स्वाहा अपानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय पांगू लागला. मग भगवंतानं काय केलं, हातामध्ये गदा घेतली, पिंडदान गयेला. आज वर्ष श्राद्ध. आज नानासाहेबांची मुक्तता दिवस. फायनल केस म्हणतात ना बोर्डावर आलेली, समजत नाही आता सगळ्यांनी माहिती आहे, सगळ्यांच्या घरी कुठाने आहेतच कोर्टामध्ये केस. आजचा दिवस म्हणजे त्यांच्या पाप पुण्याचा निवाला निकाल लागणार. नानासाहेबांच्या किंवा जीवाला जात असताना त्यांना दाखवलं जातं. त्यांना दाखवलं जाताना पहिल्यांदा नेलं त्यावेळेस ही यमपुरी, हे नरक, हे रवरव नरक, हे कुंभीपाक नरक, हे वैतरणी नदी, हे दाखवलं जाताना. मग हे नदीमधून कोण तरुण जातं? कोण तरुण जातं या नदीमधून? कोण तरुण जातं? ज्याला सुंदर असा नरदेह दिलाय आणि त्या नरदेहाचं जन चांगलं केलं. सुंदर अशा नरदेहामध्ये आल्याच्या नंतर देवाचं भजन केलं. नका भजन कर हो, जाऊ द्या, पण आपल्या आयुष्यामध्ये चांगलं वागलं, कुणाचं वाईट, कोण्याही जीवाचा न घडो मस्टर वर्म सर्वेश्वर पूजनाच. भजनच करावं हे पुण्य नाही. काही लोक म्हणतात आम्ही भजन करीत नाही, नाहीत करत, पण त्यांचं आपल्यापेक्षा जास्त पुण्य. आपण टाळ वाजवून दररोज भजन करणं आपलं पुण्य नाही, पण त्यांचं असं पुण्य असतं ते अन्नदान करतात. सार नका देऊ दयामध्ये सार नाकाचे उपकार तरी कराय, नाकाचे उपकार तरी करा. नका देऊ दयामध्ये सार नका देऊ दयामध्ये सार नाकाचे उपकार
काय तुम्ही सांगता कीर्तनामध्ये दूध द्या, महाराज आले की दूध पाजवा, चहा नका पाजू. दूध काय स्वस्त आहे होई, आता 80 रुपये लिटर झालंय. पुन्हा त्या दुधावर काही का होईना, शिप्पर का होईना, लोणी तूप निघतंय. ते काय महागाई झालेली वस्तू द्यावी का ह्या वारकऱ्याला? नका देऊ. महाग झालंय, तूप निघतंय म्हणून ते नका देऊ. फुकाचे जीवन तरी पाजा, फुकटचं पाणी तरी पाजा. नाही म्हणले पाणी पाजाय तरी कुठाला आम्हाला वेळ आहे. पाणी पाजाय वेळ नाही तरी नुसतं या तरी म्हणा ना. का दारावून चाललेल्या माणसाला बी या म्हणत नाहीत? एवढी माणुसकी सोडून दिली तुम्ही माणसाने. फुकटचं पाणी तरी पाजवा त्याला. हो, तेही घडत नसल तर त्याला नुसता राम राम तरी करा ना. आहे का? राम 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 हे पुण्याचं कार्य आहे. म्हणून अन्नदान करावं. दारामध्ये आलेल्या माणसाला उपाशी जाऊ नये. हे आपला धर्म आहे, आपली संस्कृती आहे, आपलं गृहस्थ्यांचं हे धर्म आहे. म्हणून खेड्यापाड्यामध्ये गेल्यावर उपाशी कोणीच जात नाही. एवढे समृद्ध खेड आहेत आजचे. शहरमध्ये गेल्यावर दार कोणी उघडीत नाही. म्हणून एवढं अन्नदानाला महत्व आहे. आणि हे अन्नदान आज नानासाहेबांच्या प्रीत्यार्थ होत आहे. या अन्नदानामुळे काय होणार आहे? तुम्ही म्हणाल आज एवढं अन्नदान होणार आहे म्हणजे आज आमच्या इथं 1000 माणसं जेवणार आहेत. 1000 माणसाच्या पोटामध्ये गेलेल्याचं अन्न किती आहे, पुण्य किती आहे, त्याचं गणित आहे का आपल्याकडे? 1000 माणसाच्या पोटामध्ये गेलेल्या अन्नाचं गणित आपल्याकडे नाही. एखादा गरीब माणूस, आता हे श्रीमंत घाडगे घराणं मोठे